छत्रपती संभाजीनगरमध्ये एक महत्त्वाची बातमी आहे। मोसंबीला योग्य दर न मिळाल्यामुळे शेतकरी हतबल झालेले आहेत। शेतकरी हा 1000 मोसंबीच्या झाडावर त्याने रोटावेटर फिरवलेला आहे। जेसीबी मोसंबीचा या ठिकाणी तिथे मोसंबीच्या शेतावरच हा जेसीबी फिरवण्यात आलाय। मोसंबीचा आग्रा म्हणून पैठण तालुक्याकडे पाहिलं जातं, मात्र याच तालुक्यात आता मोसंबी नामशेष होण्याच्या मार्गावर आहे आणि त्यामुळेच शेतकरी कुठेतरी हतबल झालाय आणि म्हणूनच त्याने हे पाऊल उचललंय। 6 एकर मोसंबीच्या झाडांची लागवड करण्यात आलेली होती, परंतु मागील 2 वर्षांपासून मोसंबीला योग्य दर मिळत नसल्यामुळे शेतकरी हतबल झाल्याचं चित्र छत्रपती संभाजीनगरमध्ये पाहायला मिळतंय। लहान लेकराच्या तळहाताप्रमाणे जपलेल्या मोसंबीवरती आज शेतकऱ्यांनाच हा जेसीबी फिरवत ही झाडं नष्ट केली आहेत। आज पैठण तालुक्यामध्ये पातूर शिवारामध्ये पातूर मंडळामध्ये आणि मुरमा गावात मी साईनाथ विराजे फणागडे शेतकरी मी 1000 झाडं मोसंबीची सध्याला काढून टाकून राहिलो। कारण ह्या वर्षी इतका पाऊस झाला का असं मोसंबीची नुकसान झाली। जो माल होता तो माल बी 12-13च्या पुढे व्यापाऱ्याने काही घेतला नाही आणि वर्षाकाठी मला त्या मोसंबीच्या झाडाला जवळपास 3 ते 4 लाख रुपये खर्च आला। त्याला गावरान खत टाकणे, 10-12 फवारण्या करणे, अशा खूप खर्च शेतीमध्ये मंजूर आहे। रासायनिक खताचे एक तर भेटलेले गगनाला भाव, जी आज 400-550 गोणी होती, आज 1700-1800-1900 2000 रुपयाला गोणी झाली DAPची। इतके महागाचे खतं मंजुरी वाढली आणि मोसंबीला भाव नाही आणि अतिवृष्टीने एवढं नुकसान झालं की मोसंबी पुराणा झाली आम्हाला शेतकऱ्याला। म्हणून मी 1000 झाडं आज काढून टाकलेली। लहान लेकरासारखं जपलेली जी मोसंबी ती आज माझ्यावर काढण्याची वेळ आली, तर शासनाने याचं मला काही ना काही मोबदला द्यावा। 1000 झाड मी आज कटिंग चालू केली। 15-16 वर्ष झाडं माझी लहान लेकरांनी जपलेली होती, पण काढण्याची वेळ माझ्यावर आली अतिवृष्टी पावसाने।